व्हावी यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडेल. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाने मुंबई दिशेने ते गेले. बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर राज्यातील मंत्र्यांनी सुद्धा आपल्या वाहनांचा ताफा कमी करावा. ज्या 7-7, 8-8 गाड्या आमच्या वाहनांमध्ये होते, मी स्वतः सुद्धा 3 गाड्या माझ्या ताफ्यातल्या कमी केलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या ताफ्यातल्या गाड्या जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच गाड्या ठेवणं आणि पर्यावरणपूरक गाड्याचा वापर करणं. मला तर तुम्हाला कल्पना आहे की त्यावेळेस बऱ्याच प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात आलं होतं, पण देशातली पहिली टेस्ला गाडी मी घेतली होती पर्यावरणपूरक आणि त्याचा वापरही आमच्या कुटुंबामध्ये चालू आहे. माझा नातू त्याचा वापर तर शाळेमध्ये जायला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करतोय. त्यामुळे सगळीकडे माननीय पंतप्रधानांनी जे आवाहन केले त्या आव्हानाचा विचार करून अनेक आमच्या मंत्र्यांनी विदेश दौरे रद्द केलेले आहेत. आशिष शेलार आहेत किंवा आमचे अजूनही काही मंत्रीगण होते ज्यांचे दौरे निश्चित झाले होते. विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यांनी आपला दौरा जपानचा आहे तो रद्द केला. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्यातील सर्वसामान्य आमच्या लोकांनी आणि त्याचबरोबर मंत्र्यांनी सुद्धा तो संदेश विचारात घेऊन कार्यभार चालू केला. परिवहन मंत्री म्हणून तुम्ही आवाहन कराल इलेक्ट्रिक? मी परिवहन मंत्री म्हणून तर जेवढी पर्यावरणपूरक गाडी चालू केलेली आहे ती पहिल्याच दिवशी मी स्वतः गाडी घेऊन त्याचं आवाहन केलं होतं. तुमच्या माहितीकरता एकमेव डिपार्टमेंट आमच्या मंत्रिमंडळातील आहे की 2035 हे साल आमच्या एस टी महामंडळामध्ये महत्त्वाचं ठरेल. कारण एस टी महामंडळाच्या ज्या काही 20,000 बसेस आता आहेत, ज्या आम्ही डिझेलच्या बसेस वापरतोय, पूर्णतः इलेक्ट्रिक व्हेकल करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. त्या माध्यमातून तसं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये 200 ठिकाणी PPP तत्वावर आम्ही चार्जिंग स्टेशन उभारतोय, जेणेकरून 2035 साली आमचं एस टी महामंडळ पूर्णतः पर्यावरणपूरक होईल. सर, विरोधक मोठ्या प्रमाणात टीका करताना पाहायला म्हणतात. अमोल कोल्हे असं म्हणतात की अबकी बार तोंड दाबून बुक्क्यांचा मार. नाही बघा, आता विरोधक आहे, दुसरं काय, त्यांना हे जुने सगळ्याच्या म्हणी वगैरे ते आता आठवणारच. कारण विरोधकांनी विरोधकांचं काम करावं, परंतु हे गोष्टसुद्धा मान्य करायला पाहिजे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं देश पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे, देशामध्ये महाराष्ट्र अजून पुढे नेण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि सुनेत्राताई करतायत. त्या माध्यमातून आपला राज्य आणि आपला देश पुढे नेण्याचं काम महायुती आणि NDA सरकारच्या माध्यमातून चालू देखील वापरता येणार नाही. बरोबर आहे. घोड्यावरनं जितेंद्र आव्हाड आंदोलन केलं होतं, जनजागृती केली होती महापालिकेत येऊन. त्यांनी देखील सांगितलं की इलेक्ट्रिक गाड्या वापरा आणि एसटीने प्रवास करा असं. जितेंद्र आव्हाडांचं वजन त्या घोड्याला पेलवलं हे माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. कारण मी जेव्हा घोड्यावरून त्यांची सवारी जाताना बघत होतो, मला त्या घोड्याची दया येत होती की यांचं वजन त्यांना पेलवेल की नाही. परंतु नशिबानं ते 2 मिनटं फक्त घोड्यावरून त्यांनी प्रवास केला आणि नंतर उतरलेत. मला असं वाटतं की त्यांनी फक्त कालचा दिवस घोड्यावरून प्रवास न करता रोजच्या जीवनांमध्ये त्यांनी मुंबईला जाताना येताना जर घोड्यावरून त्यांनी प्रवास केला तर निश्चितपणे पर्यावरणाची पण हानी होणार नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे पर्यावरणपूरक विरोधी पक्षाचा सदस्य काम करतोय, अशी जो मेसेज त्यांना कालच्या माध्यमातून द्यायचा होता ते देऊ शकतो. काटकसर करण्यात आली त्यांनी काल देखील सांगितलं. नाही, काटकसर नाही, बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. फक्त काटकसर त्यांनी फोटो सेशनसाठी न ठेवता पूर्ण वेळ 24 तास त्यांनी त्या काटकसरीचं पालन करावं, बाहेरही करावं आणि घरातही करावं. सर, राष्ट्रवादीतला वाद शिगेला पोहोचलेला आहे. पवार यांच्या कार्यपद्धतीवरून काल एक बैठक पार पडली, ज्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल यांचं पदच्युत करण्यात आलं. पडलेले पाहायला मिळते. नाही बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचा तो अंतर्गत प्रश्न आहे. आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्यानं सुनेत्राताई पवार ह्या निवडून आलेल्या आहेत. सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करून काही गोष्टी अनावधानाने ह्या घडत असतात, परंतु शेवटी तो त्यांचा वैयक्तिक आणि त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे. त्यामुळे त्या प्रश्नावर किंवा त्या विषयावर न बोलणं बरं. त्या गोंधळानंतर रोहित पवार असं म्हणतात की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे 10 ते 12 आमदार हे भाजपमधून निवडणूक लढतील आणि शिवसेनेचे सुद्धा काही आमदार हे फुटून भाजपमध्ये जातील. मुख्यमंत्र्यांनी असं लिहून द्यावं की ते शिवसेनेच्या राज्यामध्ये अनेक भोंदू जे खरात सारखे होते, जे भविष्यवाणी करणारी लोक होती, अनेक भोंदू बाबा
राज्याच्या पोलीस खात्यानं पकडलेल्या आहेत. मला असं वाटतं ह्या भोंदू बाबांच्या अटकेनंतर कुणाला तरी राशी भविष्य सांगण्याचं वेध लागलेले असेल, म्हणून ती जबाबदारी ज्योतिषशास्त्राची जर रोहित पवारांनी घेतली असेल तर चांगलं आहे. आम्ही सुद्धा आमच्या भविष्यासाठी त्यांच्याकडे हात दाखवण्यासाठी निश्चितपणे जाऊ. सुनील तटकरेंनी देखील शरद पवार साहेबांची भेट भेट घेतली आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे. ते काय बघा, शरद पवार साहेब हे ह्या राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. वयाची या 85-86व्या वर्षी सुद्धा रस्त्यावर उतरून ते जनतेसाठी कामं करत असतात आणि असा नेता जर काही आजारपणाशी झुंज देत असेल तर अशा वेळेस महाराष्ट्राची ती संस्कृती आहे त्यांना भेटायला जाणं, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं. सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे त्यांची विचारपूस करायला, कारण त्यांच्याच पक्षामध्ये ते होते, त्यामुळे करायला गेलं तर काही वावगं काही नाही. उद्या भविष्यामध्ये आम्हालाही जर काही अशी माहिती कळली तर आम्ही पवारसाहेबांना भेटायला जातो. त्यामुळे मला असं त्या भेटीमध्ये राजकारण आहे असं वाटतं. पाणी टंचाईच्या काळामध्ये याचा दिलासा मोठ्या प्रमाणात मिळाला. बोहळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब या राज्याचं नेतृत्व करत असताना ठाणे शहरासाठी ह्या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी 50 कोटी रुपयाची तरतूद केली होती आणि माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 56 विहिरी आहेत बोहळा माजिवड्यामध्ये. त्या विहिरीचं पुनरुज्जीवन करत असताना विहिरी साफ करणे, त्यामध्ये गटाराचं किंवा ड्रेनेजचं काही पाणी जात असेल तर त्याची वाट बंद करणे, विहिरीला ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक स्रोत आहे ते नैसर्गिक स्रोत परत चालू करणे आणि स्वच्छता करून नंतर त्यावर आरो प्लॅन्ट लावणे. अशा पद्धतीनं जवळजवळ आता एक 30 ते 32 विहिरीचं काम पूर्णावस्थेमध्ये आहे. प्रत्येक आठवड्याला 3-3 विहिरीचं लोकार्पण करण्याचा माझा मानस आहे आणि त्या माध्यमातून लोकमान्य नगरच्या 3 विहिरीचं पुनरुज्जीवन करून त्या लोकांपर्यंत आम्ही चालू केलेलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे वापर ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या विहिरींचा होतोय. आता आमचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांच्या प्रभागामध्ये माजिवडा गाव आणि पुढे नळपाडा परिसरामध्ये 2 अशा पद्धतीनं 3 विहिरींचं लोकार्पण आज आपण करतोय आणि त्याचबरोबर माजिवडा गावामध्ये अजून 3 विहिरी आहेत, त्याचं कामसुद्धा आपण चालू करतोय. आणि हे काम करत असताना ह्या गोष्टीची आम्हाला जाणीव झाली की गेल्या महिनाभरामध्ये ज्या ज्या विहिरी आम्ही लोकांसाठी चालू केल्या त्याचा पाणी फार मोठ्या प्रमाणात वापर होतोय. आताही आपण बघितली ही जी विहीर आहे ती वापरावीला पडून होती, म्हणजे कचरा कोंडी म्हणून त्याचा वापर होत होता. ड्रेनेजचं पाणी गटाराचं पाणी त्या विहिरींमध्ये गेलं होतं, घाण वास पाण्याला येत होता. परंतु आज आम्ही मी ते पाणी प्यालो, म्हणजे बिस्लेरीच्या पाण्यापेक्षा म्हणजे मिनरल वॉटरपेक्षा अतिशय शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी हे ह्या विहिरीच्या माध्यमातून ठाणेकरांना मिळणार आहे. म्हणजे मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जो निधी भविष्याचा विचार करून माझ्या मतदारसंघामधील ह्या विकास कामांना दिलेला आहे त्याचा वापर योग्य प्रकारे होतो आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हे पहिलं प्रकरण आहे की ह्या सगळ्या वाया गेलेल्या विहिरी किंवा कचराकोंडी म्हणून वापर होत असलेल्या विहिरीचं नैसर्गिक स्रोत आपण चालू ठेवले आणि ते पाणी फक्त कपडे धुण्यासाठी किंवा भांडे धुण्यासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी न वापरता पिण्यासाठी त्या पाण्याचा उपयोग आता होऊ शकेल. आजच्या युगामध्ये आणि प्रामुख्यानं ह्या वर्षी ज्या पद्धतीनं पावसाळा कमी आहे, जूनच्या एंडला पाऊस महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे, पाण्याचा साठा आता कमी होत चाललेला आहे, प्रत्येक ठिकाणी पाणी कपात होते आहे. अशा वेळेस ह्या विहिरीच्या पुनरुज्जीवनामुळे एक सर्वसामान्य नागरिकांना बळ मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून ह्या पाण्याचा वापर आता मोठ्या प्रमाणात होणार आहे. नरेंद्र मोदी नाही, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये रॅपिडो, ओला, उबेर ह्यासारख्या अनेक संस्थांनी RTO डिपार्टमेंट किंवा परिवहन डिपार्टमेंट आपल्या खिशामध्ये आहे, राज्य सरकार आपल्या खिशामध्ये अशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या वाहतूक चालू केली. अनेक ठिकाणी 2 व्हीलरच्या अपघात घडलेले आहेत. 2 व्हीलरच्या मागे बसलेल्या जो पॅसेंजर आहे ते महिला पॅसेंजर आहे, त्यांच्यावर काही अतिप्रसंग घडलेले आहेत, काही ठिकाणी अपघाती मृत्यू झालेले आहेत. असे अनेक गुन्हे राज्यामध्ये आणि प्रामुख्यानं MMR क्षेत्रामध्ये घडलेले आहेत. त्या तक्रारी आमच्याकडे आल्यात. आम्ही वारंवार त्यांना नोटिसेस दिल्या ह्या रॅपिडो, ओला, उबेरवाल्यांना, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे परवानगी नाही आहे. त्यांनी आमची परवानगी न घेता किंवा कागदपत्र त्यांना सादर करायला सांगितलेले असतात, त्यांनी कुठलेही कागदपत्र सादर केलेले नाही आणि बेकायदेशीररित्या हजारो टॅक्सीज किंवा हजारो बाईक टॅक्सीज ते रस्त्यावर उतरत आहे,
पर्यावरणपूरक फक्त इलेक्ट्रिक बाईकला परमिशन असताना ते पेट्रोल डिझेलच्या बाईकसुद्धा रस्त्यावर उतरवत आहेत आणि त्यामुळे त्यांनी जो निर्माण केलेला ॲप आहे तो ॲपच रद्द करावा अशी मागणी परिवहन आयुक्त म्हणून आमचे राजेश नार्वेकर आणि परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः राज्याच्या पोलीस दलाला केलेलं आहे, सायबर क्राईमला तशी विनंती केलेली आहे आणि नक्कीच 2 दिवसामध्ये त्यांचं ॲप बंद झाल्यानंतर हे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या सर्व ज्या बाईक आहेत त्या आम्ही ब्लॅकलिस्टेड करणार आहोत. साहेब, याच विषयाला घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने तुमच्याकडे एमर्जन्सी सुविधा काय की गाडी भेटलेल्या पॅसेंजरला तत्काळ मदत मिळावी? आमच्याकडे RTOची GPS यंत्रणा कार्यान्वित आहे. आमचं स्वतःचं एक डिपार्टमेंट आम्ही ते चालू केलेलं आहे. त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही आमचा नंबर त्या ठिकाणी फ्लॅश केलेला आहे. त्यावर येणाऱ्या सगळ्या ज्या तक्रारी आहे तक्रारीचं ते आमच्या कमांड कंट्रोल रूममधनं निवारण केलं जातं. अशा अनेक तक्रारी आल्यानंतर आमच्या RTOच्या माध्यमातून त्यावर सुधारणा केली जाते. परिवहन विभागाचे मंत्री आपण झाल्यापासून ओला उबर रॅपिडो असेल या सर्व बाबत आपण आवाज उठवतोय, पण आजपर्यंत यश आलं नाही यश बघा, जेवढं करता येईल तेवढी कारवाई आम्ही करतोय. या कंपन्या जाणीवपूर्वक करतायत. आता अनेक ठिकाणी म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये रॅपिडोला बॅन केलं आहे, अनेक राज्यामध्ये रॅपिडोला बॅन केलेलं आहे. प्रामुख्याने हे लोक काय करतात की आम्ही जर काही RTOचे अधिकारी त्यांना पकडलं बाईकवाल्याला बेकायदेशीरित्या चालवतात म्हणून त्यांच्याकडनं जो काय फाईन घेतो ती कंपनी बेअर करते. म्हणजे असं सांगितलं जातं की तुम्ही बेकायदेशीरित्या वाहतूक करा, तुम्हाला जर काय फाईन लागला तर तो फाईन कंपनी बेअर करेल. अशा पद्धतीनं त्यांचं ते आर्थिक व्यवहार चालू आहे आणि तो जर थांबवायचा असेल तर त्यांचा ॲप बंद करण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून काल आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. हो, आम्ही बघा, केंद्र शासनानं स्वतःचा ॲप आता भारत टॅक्सीच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे. अमित भाई शहानी त्याचं लोकार्पण केलेलं आहे. राज्यामध्ये सुद्धा देवदत्त टॅक्सी असोसिएशननी आमच्याकडे मान्यता मागितलेली आहे. ती राज्य सरकार आणि मुंबई बँकेशी संबंधित असेल. आम्ही ST महामंडळाचा छावा ॲप आम्ही रिंगणात आणतोय, जेणेकरून त्या छावा ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना आम्ही एक चांगल्या प्रकारची सुविधा देण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. लवकरच 2 ते 3 महिन्यामध्ये त्यावर कार्यवाही होईल.